महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या जागा निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया। यावेळेला कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण जीवाचं रान करूया असं आवाहन शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उचगाव इथं भगवा सप्ताह आयोजित केलेल्या कार्यक्रमात केलं। भगवा सप्ताह अंतर्गत उचगाव इथं कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी राज्याची सध्याची अवस्था बदलण्यासाठी महाराष्ट्रातून बाहेर गेलेले उद्योग परत आणण्यासाठी राज्यात भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरण तयार करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा असं आवाहन केलं। शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व महाराष्ट्रात भगवा सप्ताहाची सुरुवात झालेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज इथं दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उचगाव येथे सभासद नोंदणी आणि सभासदांना अर्ज देण्याचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि एकंदरीत बघितल्यानंतर ह्या फोडाफोडीचं राजकारण, भ्रष्टाचार, महाराष्ट्र तोडण्याचं काम, मुंबई तोडण्याचं काम जे भाजप करत आहे त्याला सडेतोड उत्तर जनता यावेळी निवडणुकीत दिली याची आम्हाला खात्री आहे। मी सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की प्रत्येकाने घराघरात जाऊन प्रत्येकाने 500 सभासद नोंदणी केली पाहिजे आणि उद्धव साहेबांची जबाबदारी दिलेली आपल्याला प्रत्येक मतदारसंघात साधारण 50,000 सभासद झाले पाहिजे। त्याची पूर्तता आपण कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मिळून करणं गरजेचं आहे असं आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे। करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी करवीर तालुक्यातील संघटन बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त सभासदांची नोंदणी करण्यात येत असल्याचं सांगितलं। यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, दक्षिण संपर्क प्रमुख मंगेश साळवी, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, समन्वयक विक्रम चौगुले, ग्रामपंचायत सदस्य विराग करी, तालुका प्रमुख विनोद खोत, दीपक रेडेकर, राजेंद्र पाटील, सुनील चौगुले, संतोष चौगुले, दत्ता पाटील, कैलास जाधव, योगेश लोहार, बाळासाहेब नलवडे यांच्यासह उचगाव फाटा फेरीवाले संघटनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते।